शहराच्या मुख्यालयात असलेली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नित नवनवीन कारणांमुळे चर्चेचा विषय ठरत आहे। राज्य सरकारद्वारे संचालित या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सुमारे 200 विद्यार्थी विविध विभागात तांत्रिक शिक्षण घेत असल्याची माहिती आहे। येथे वसतिगृह व वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करण्याची जबाबदारी प्राचार्य व संबंधित विभागाची असतानाही या महत्त्वाच्या प्रश्नांकडे कोणीही लक्ष देत नसल्याची बाब समोर येत आहे। या संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी आरओ फिल्टर बसवण्यात आले आहे, परंतु सदर आरओ फिल्टर अनेक महिन्यांपासून बंद असल्याची खात्रीपूर्वक माहिती असून पेयजल फिल्टर न करता संस्थेच्या पाण्याच्या टाकीतून पाणी थेट पाणी वॉटर फिल्टर टाकीमध्ये येते। या टाकीची नियमित साफसफाई होत नसल्याने त्यात हिरवे शेवाळ साचत असून अस्वच्छ आणि घाणेरडे पाण्यात वाढणाऱ्या जलजंतूंचे वाढते प्रमाण स्वच्छता आणि देखभाल करण्यात प्राचार्य महोदय व त्यांचे अधीनस्थ अपयशी ठरत आहेत, जे मानवी आरोग्यासाठी धोकादायक आहे। अशा स्थितीत विद्यार्थ्यांनी दूषित पेयांचे सेवन केल्यास डायरिया सारख्या स्थितीत येण्यास वेळ लागणार नाही। औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात शिकणाऱ्या व वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हाताने सदर टाकी व परिसर स्वच्छ करण्यात येत असल्याची बातमी आहे। कर्तव्य न बजावून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य व संबंधित विभाग हे आपल्या कर्तव्यास बगल देऊन विद्यार्थ्यांच्या जीवितेचा धोका निर्माण करत असल्याने त्यांच्यावर योग्य ती कारवाई वरिष्ठांनी करण्याची मागणी समाजसेवी किशोर धुंडले यांनी केली आहे।